नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी जंपरमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या बड्डे निमित्त. तर या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल की माझ्या मैत्रिणीने मला बाहेर बसून नेलं होतं मॉलमध्ये फिरायला, मूवी बघायला. कारण की माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं होतं की हिला बाहेर घेऊन जा, मला तिला सरप्राईज द्यायचं आहे. जर ती घरी असेल तर मला तिला सरप्राईज देता येणार नाही, म्हणून त्यांनी मला बाहेर पाठवलं होतं. आणि घरी आल्याच्यानंतर मी बघितलं तर त्यांनी मला हे सरप्राईज दिलं होतं. आमची रूम त्यांनी खूप छान सजवली होती माझ्या बड्डेसाठी आणि मला हे सरप्राईज त्यांचं खूप 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 आवडलं. मी खूप हॅपी झाले आणि त्याच्यानंतर आम्ही बड्डे माझा सेलिब्रेट केला. खूप छान वाटलं. मला सगळ्यांनी बड्डेच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्ही केक कट केला. काही फोटोसुद्धा क्लिक केले, ते मी पुढे टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग, कसा आहे हा व्हिडिओ, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. रूम खूप छान सजवली होती माझ्या मिस्टरांनी, पण जर तुम्हाला थोडासा एका साईडला पसारा दिसत असेल तर त्याला इग्नोर करा आणि रूम सजवली आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कारण की खूपच त्यांनी मेहनत घेतली रूम सजवण्यासाठी आणि खूप छान सजवली ती रूम. त्याच्यानंतर आम्ही केक कट केला आणि इथे सगळ्यांनी माझ्यासाठी हॅपी बर्थडे टू यू असं गाणंसुद्धा म्हटलं. आणि अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी मला बड्डेचं सरप्राईज दिलं. माझा बड्डे होता सोमवारी, पण त्यांनी संडेलाच सेलिब्रेट केला कारण की सोमवारी माझा उपवास असतो आणि मला केक खाता आला नसता, म्हणून त्यांनी संडेलाच माझं केक कटिंग करून घेतलं. आणि इतकाच होता माझा हा मिनी ब्लॉग. कसा वाटला? बाय बाय. आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जय महाकाल. गुड नाईट.